जोडी दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना टीम SB11 संघाकडनं आणि गोलंदाजी ट्रॅक वरती लेफ्ट आर्म राऊंड द विकेट न मारा साइड अँगल ना अगदी चांगली प्रभावी गोलंदाजी करत असतो तोच विवेक जाधव उर्फ बाबू गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. गेम स्पीड अप करायची आहे. आपण पाहताय टीम देवांश 11 संघ कुठेतरी पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभूत त्यांच्या वाट्याला आलाय. शेवटच्या क्षणापर्यंत लढलेत परंतु कुठेतरी विजय हा खूप महत्वाचा असतो. मॅच मध्ये तो आलेला नाहीये. आता इथनं या मॅच मध्ये दोन्ही टीम्सला मॅच जिंकायची आहे. महत्वाची मॅच टीम देवांश 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये SB11. पहिला बॉल निखिल भोईर आणि त्याच्या विपक्षामध्ये विवेक जाधव. एका टीम मध्ये खेळणारे हे खेळाडू आता एकमेकाच्या विपक्षामध्ये दाखल झालेत. पहिला बॉल राऊंड द विकेट ना. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय विवेक जाधवच्या विपक्षामध्ये. हा स्ट्रोक अगदी चांगला होता परंतु तदनंतर क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं झालं. एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न चालवला आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. तब्बल 2 धावा पळून काढला गेला. वेगवानता जेव्हा जेव्हा तुम्हाला दुसरी धाव घ्यायची असते मग पहिली धाव वेगानं घेणं गरजेचं आहे आणि तेच काम जे केलं गेलंय निखिल भोईरनं. पहिल्या बॉल वरती 2 धावेनं आपण अकाउंट ओपन केलंय. निखिल आणि त्याचे साथ देण्याकरिता महेशला आपण पाहतोय. महेश आणि निखिल ही जोडी विवेक जाधवच्या विपक्षामध्ये सातत्यानं पुलर लेनचे बॉल हाताळण्याची क्षमता ज्या गोलंदाजीमध्ये तो गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. प्रमुख गोलंदाज आहे. त्याच्या विपक्षात कशा प्रकारची फलंदाजी निखिल भोईर करेल. यावेळेस मात्र प्लेड ऑन होतोय बॅटची कडा आणि तदनंतर चेंडू जाऊन आदळला यष्ट्यांवरती. महत्वाची विकेट होती. निखिल भोईर परततोय माघारी. दॅट्स अ बिग ब्लो. फलंदाज बाद. लक फॅक्टर खूप जास्त महत्वाचा असतो. खरं तर जेवढे परिश्रम जेवढे मेहनत क्रिकेटमध्ये गरजेचे आहे ना तरी 1% लक फॅक्टर सुद्धा खूप महत्वाचा आहे. कारण हा बॉल बॅटची कडा घेतली आणि तदनंतर मात्र दुसऱ्या कुठे न जाता सरळ यष्ट्यांवरती जाऊन आदळलाय. फलंदाज निखिल भोईर निराश मनानं तंबूच्या आसऱ्याला परतत असताना परंतु तदनंतर मात्र एक मोठं नाव तंबूच्या आसऱ्याला परतलं परंतु तदनंतर डगआउट मधनं मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरिता या संघाचा तारणहार खेळाडू या संघाचा महत्वपूर्ण अगदी दोन्ही क्षेत्र असू द्या गोलंदाजी असू द्या किंवा फलंदाजी असू द्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा जेव्हा त्याच्यावरती जी जबाबदारी दिली आहे ना त्या जबाबदारीनं खेळ मानतंत्र त्यानं मैदानामध्ये केला आहे तो शुभम पाटील. मात्र इथनं फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शुभम पाटील एक मोठं नाव आहे. टेनिस क्रिकेट असू द्या किंवा लेदर क्रिकेट मध्ये सुद्धा या खेळाडूंना छाप सोडली आहे. मागच्या मॅच मध्ये अगदी चांगली कामगिरी केली होती. आता इनॅट क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय विवेक जाधवच्या विपक्षामध्ये. हे बॅटल सुद्धा रंगतदार असेल कारण विवेक जाधव हा असा गोलंदाज आहे ना विकेटला भुकेला. प्रत्येक बॉल वरती त्याला विकेट हवी आहे. सतत त्यानं पुलर लेनचे बॉल तो हाताळत असतो. मागच्या बॉल वरती आले विकेट शुभमच्या विपक्षात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच वेळेला तो चेंडू मागच्या चेंडूची पुनरावृत्ती मैदानाच्या आतमध्ये झाले कारण निखिल भोईरच्या बॅटची आउटर एज घेऊन तदनंतर चेंडू यष्ट्यांवरती आदळला होता. याही वेळेला तसंच काही बघायला मिळालं परंतु इथनं शुभम भोईरला त्याच्याकडे लक फॅक्टर आहे. धाव आलेली नाहीये. चांगली कामगिरी. पहिल्या बॉलला 2 धावा आल्या तदनंतर दुसऱ्या बॉल वरती विकेट. तिसऱ्या बॉल वरती आलाय डॉट बॉल. शुभम टू विवेक. यावेळेस मात्र समोर आम्ही आधीच बघितलं होतं या क्षेत्ररक्षकाला कॉल केला होता विवेक जाधवनं. ही कलात्मकता या गोलंदाजाची आम्ही समोरून पाहतोय. विवेक जाधव या क्षेत्ररक्षकाला सांगतोय आता पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी करत असताना विवेक जाधवला आपण पाहिलंय 2 महत्वपूर्ण फलंदाज माघारी परतले. तदनंतर प्रल्हाद वेखंडे फ्रॉम कलंभोली गावातनं बिलॉंग करतोय. 40+ हा खेळाडू आहे. तर मात्र इथनं जो त्याच्याकडे असलेला अनुभव आहे ना लगभग 10 ते 15 वर्ष आपल्या आयुष्यातील क्रिकेट करिता ज्यांनी दिली गेली आणि सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे
त्याच्याकडे जो काय अनुभव आहे तो आता मी पणाला इथनं लावावा लागेल त्या मॅच मध्ये, कारण महत्वाचे 2 फलंदाज माघारी परतलेत पहिल्या षटकामध्ये. विवेक जाधव त्याच्या विपक्षामध्ये प्रल्हाद वेखंडे. यावेळेस मात्र खुलर लेनचा बॉल होता, याही वेळेला खोदून काढलाय, फटका चांगला खेळला गेला, एका सिंगल करिता एक सिंगल कंप्लीट झाली. चांगला चेंडू आहे बघा, जेव्हा जेव्हा विवेक जाधवच्या विपक्षामध्ये तो फुलर लेनचे बॉल हाताळतोय ना, मग तुम्हाला सावध पवित्रा हा गरजेचा आहे, कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जर केला तर मग मात्र तुमची विकेट ही धोक्यामध्ये. तेच काम झालंय, 2 विकेट प्राप्त केल्या, चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 5 शेवटचा बॉल आणि पहिल्यांदा स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय लाऊड अपील, आणि अपील उचलून धरली पंचांनी. येते या षटकामधली शेवटच्या बॉलवरती सुद्धा आली विकेट. तब्बल 3 विकेट गमावल्या गेल्यात. फलंदाज महेश माघारी परततोय. विवेक जाधव पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 विकेट ज्यानं प्राप्त केल्या. निखिल भोईर सारखा एक मोठा फलंदाज, तदनंतर शुभम पाटील आणि सलामीला आलेला महेश सुद्धा माघारी परततोय. 3 हुकमी एक्के SB11 संघाचे ट्रम्प कार्ड, आणि त्या 3 फलंदाजांना पहिल्या षटकामध्ये तंबूचा आसरा दाखवला गेला, डगआउटच्या स्वरूपामध्ये पोहोचवले गेले. विवेक जाधव पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला फक्त 3, आणि 3 गडी गमावले गेले. रोशन साबले मॅन फ्रॉम बिलघर गावातनं बिलॉंग करतोय. लवकराचा हा फलंदाज प्रभावी फलंदाज आहे, आता मात्र त्याला इथनं मैदानामध्ये खेळ सावरावा लागेल. एकाच विभागातले वाडा पूर्व विभागातले हे 2 खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना बघायला मिळतात. एका बाजूने प्रल्हाद वेखंडे 40+ हा खेळाडू आहे, सातत्याने चांगली कामगिरी केली आहे, परंतु या मॅच मध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. आणि त्याच्या विपक्षात दर्पण फोडसे गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. पहिलाच बॉल कट केलाय, अप्रतिम कलात्मक स्ट्रोक, फक्त दिशा देण्याचं काम केलंय. आउटफील्ड पास आहे, क्षेत्ररक्षक धावतोय, त्याला गुंगारा देऊन चेंडू झाला या रेस मध्ये विन. चेंडू निघून चाललाय, सरळ सीमा पार येतोय प्रल्हाद वेखंडेच्या बॅट मधनं. प्रल्हाद वेखंडे नावाचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकारच्या शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, ताकदीपेक्षा युक्ती महान आहे. कारण इथनं कुठल्याही प्रकारचा ताकदीचा वापर केला नाही, फक्त दिशा देण्याचं काम. कट केलं, क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे, कारण हे P2 चं षटक आपण पाहताय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. या षटकामध्ये फक्त 3 क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर तैनात केले गेले. तदनंतर मात्र लेग स्टंप वरती चेंडूला पिच करायचं होतं, पंच दर्शवतायत व्हाईट बॉलचा इशारा आलाय. लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेर हा बॉल पिच केला, आणि तदनंतर मग मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव जी धावपलकामध्ये ऍड होईल, धावपलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ते 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 होत्या, तदनंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉल पासून इथनं सुरुवात झाली आहे धावा यायला. पुन्हा एकदा प्रल्हाद तू दर्पण, पुन्हा एकदा कट केलंय, फक्त सिंगल देण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकानं जीवाच्या आकांतेनं चेंडूला स्टॉप केलंय. अविनाश पष्टेला आपण पाहताय, 40+ चा खेळाडू. सातत्यानं सकाळच्या सत्रापासून आम्ही उल्लेख केलाय, 40+ चे खेळाडू एखाद्या नवख्या खेळाडूला लाजवतील अशी त्यांची शरीरदृष्टी आणि त्यांचा फिटनेस आपण पाहताय. आणि त्याचं एकमेव कारण आहे मॉर्निंग क्रिकेट क्लब वाडा. सकाळच्या सत्रामध्ये येऊन या मैदानावरती प्रॅक्टिस करतात, आणि त्याच प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना अविनाश पष्टेला आपण पाहिलं, काय अगदी झेप घेतली बॉलवरती आणि आपल्या संघाकरिता 3 धावा वाचवत असताना. आता दर्पणच्या विपक्षामध्ये रोशन साबले ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा फक्त कट करण्याचा प्रयत्न होता. सावध पवित्रा जो इथनं बघायला मिळतोय, कारण 3 विकेट्स गमावला. तिथनं एक पार्टनरशिप 20 ते 25 धावांची पार्टनरशिप येणं गरजेचं आहे. हे बघायला मिळतंय 2 फलंदाजांकडनं, अर्थातच प्रल्हाद वेखंडे आणि रोशन साबले ही जोडी. सातत्यानं टीम SB11 बिलघर संघाकडनं जेव्हा जेव्हा रोशन साबळे खेळ करतोय तेव्हा तेव्हा सातत्यानं चांगली कामगिरी केली, परंतु आज या कुणबी क्रिकेट लीग मध्ये त्याला प्रभावी ठरायचंच आहे. यावेळी आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड पॅड मधनं चेंडू सरळ निघून गेला. विकेट किपरच्या दस्तानामध्ये येतोय तो डॉट बॉल. दर्पण फोडसेनं केलाय कमबॅक.
चांगली कामगिरी सातत्यानं केली आहे तर पण पोडसे ना आणि अगदी आता कुठेतरी मागच्या 2 मॅच मध्ये तो तिसऱ्या ते चौथ्या षटकामध्ये येत होता परंतु आता याच्यावरती जबाबदारी दिली ती P2च्या षटकामध्ये आणि चांगली कामगिरी करत असताना त्याला आपण पाहतोय याही वेळेला वेगावरती स्वार भन्नाट वेगानं चेंडू सरळ निघून चाललाय देह यष्टीवरती चेंडू जाऊन आदळला लेग बाईकची एक सिंगल कंप्लीट झाली एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल जाऊन पोहोचेल ते आता मात्र डबल फिगर मध्ये 10 या आकड्यावरती क्रिकेटचा गॉड म्हणून ज्याची ओळख आहे सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा हा जर्सी क्रमांक 10 आकडा धावफलकावरती जोडला गेलाय दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि धावफलकावरती धावा आहेत फक्त 10 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय आतापर्यंत 5 चेंडू या षटकामधले कंप्लीट झालेत म्हणजे 11 चेंडू तब्बल खेळ झाला आणि फक्त धावफलकावरती धावा आहेत 10 यावेळेस मात्र बॅट अँड पॅड मधनं फ्लिक केलाय मनगटाचा पुरेपूर वापर चेंडूला पाठवलाय येतोय सीमा पार प्रल्हादच्या बॅट मधनं स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरनं आलाय चौकार 4 थँक्यू चला टीम मीटिंग नकोय प्रत्येक षटकाकरिता टीम मीटिंग नकोय देवांश 11 टाइम सेट केलेला आहे अन्यथा तुम्हाला चौथ्या षटकानंतर 5व्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाचं पॅनलाइज केलं जाईल एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये तुम्हाला तैनात करावा लागेल कारण तुम्हाला माहिती आहे तिसऱ्या षटकाकरिता विवेक जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल होणार आहे मग प्रत्येक क्षेत्ररक्षकांना आपापली जी जागा सेट केली आहे त्या जागेवरतीच जाऊन उभं राहायचंय खूप जास्तीचा वेळ तुम्ही घेताय देवांश 11 आणि त्यांच्या विपक्षात SB11 संघ कुठेतरी सध्याच्या स्थितीला बॅकफुटला जाताना आपल्याला बघायला मिळालाय परंतु प्रल्हाद वेखेंड्याने येऊन या पारीला सांभाळलंय त्याच्या बॅट मधनं आलेले ते 2 चौकार त्याच कारणानं धावसंख्येवरती एक टोटल कमी आहे परंतु 7 ची सरासरी 14 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये फक्त 3 होत्या प्रल्हादच्या बॅट मधनं आलेले ते 2 चौकार आणि त्याच कारणानं 11 धावा मागच्या षटकामध्ये आला 14 धावा धावसंख्येवरती जोडल्या गेल्यात 3 विकेट्स गमावल्या गेल्यात रोशन साबलेला आता इथनं प्रभावी ठरावं लागेल या मॅच मध्ये कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे या मैदानावरती सातत्यानं आपण पाहिलंय जेव्हा जेव्हा डावखुरा हाताचा फलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय तेव्हा तो प्रभावी ठरलाय बघा पंचांकडनं ताकीद येते शेवटचा कॉलिंग असेल देवांश 11 संघ खूप जास्तीचा वेळ जो इथनं तुमच्या मार्फत घेतला जातोय तुम्हाला आता इथनं पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे पहिला बॉल तर ओव्हर द विकेट ना आलाय डावखुरा हाताचा फलंदाजा विपक्षामध्ये फुलटॉस बॉल होता आडवा बॅटनं प्रहार चढवायचा होता बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाहीये आणि पंच दर्शवतील तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेली आहे हाईच फॅक्टर अर्थातच विमर करिता तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेली आहे तिसऱ्या पंचांकडनं निर्णय येतोय इट्स अ नो बॉल म्हणजे येणाऱ्या बॉलवरती असणारे फ्री हिट ची नामी संधी आता या फ्री हिटच्या बॉलवरती आक्रमण करावंच लागेल कारण धावा कमी आहेत धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात 9+1 आली 2 धावा जोडल्या गेल्या 16 या आकड्यावरती फ्री हिटचा बॉल फ्री हिटच्या बॉलवरती फुलटॉस बॉल होता परंतु इथनं समोर स्वतःच्या फलोत्रमध्ये चेंडूला केलंय स्टॉप धाव येणार नाहीये कुठल्याही प्रकारची धाव आली नाहीये फ्री हिटची संधी लाभून आली होती या बॉलवरती बॉल पोचवायचा मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक आहे जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवा टीम SB11 आणि त्यांच्या विपक्षात आपण पाहतोय देवांश 11 संघ प्रथम गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी त्यांच्या मार्फत केली गेली आहे 16 वरती 3 हे समीकरण आपण पाहताय विवेक जाधव पहिला चेंडू विमर हाताळला परंतु तदनंतर फ्री हिटच्या बॉलवरती केलाय त्यानं कमबॅक लोअर फुल टॉस प्रल्हाद वेखंडेच्या विपक्षात
एका बाजूने एक अनुभव संपन्न असलेला फलंदाज आणि त्याच्या विपक्षात तितकाच ताकदीचा गोलंदाज आपण पाहतोय विवेक जाधवला. याही वेळेला फुल टॉस होता, पॉइंटच्या डोक्यावरनं स्क्वेअर कट केलंय, चेंडूला पाठवलाय, चेंडू सरळ निघून चाललाय, धन 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 सी मार रेष. कॉपी बुक स्टाईल मधनं चेंडूला पाठवलाय, सरळ सीमा पार येतोय प्रल्हाद वेखंडेच्या बॅट मधनं अजून एक क्वालिटी संघर्षाचा संशनात करणारा संघर्षमय हा येतोय चौकार 4. थँक्यू डिझर. क्वालिटी फलंदाजी करावं तितकं कौतुक कमी आहे. असलेला अनुभव आणि तो अनुभव मी पणाला लाभत असताना तदनंतर कुडसगावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय मुझफ्फर पटेल साहेब देखील इथे आगमन झालेत. त्यांना देखील मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायची विनंती करतोय. कुणबी प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. प्लीज वेलकम सुस्वागतम. कुडसगावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय मुदतसरजी पटेल साहेब हे देखील स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित झालेत. प्लीज वेलकम सुस्वागतम. वाडा विक्रमगड तालुका आयोजित कुणबी प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेकरिता लाभत असताना या स्पर्धेचा खरं तर गेली पूर्ण महाराष्ट्रभर ही स्पर्धा नामांकित झाली आहे. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल फुलर लेंथनं हाताळला, प्रॉपर वाईट यॉर्कर स्वरूपात चेंडू त्याही बॉलवरती हलक्या हाताने फक्त दिशा दिली आणि एक सिंगल कंप्लीट केली. प्रल्हाद वेखंडेचं आता करावं तितकं कौतुक कमी आहे. इनॅट क्रमांक 4 क्रमांकावरती तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि तदनंतर मात्र त्यानं आपल्या संघाला गरज होती आणि त्या धावा त्याच्या बॅटमधनं आला. धावफलक आपण जर विचार केला तर धावफलकाचा विचार केला तर 25 या आकड्यावरती 25 वरती 3 असं समीकरण आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी विवेक जाधव करत होता, त्याच्या विपक्षात 2 चांगले स्ट्रोक जे इथनं बघायला मिळाले. यावेळेस मात्र परफेक्ट यॉर्कर आणि पंचांनी अपील उचलून धरली आहे, म्हणजे प्लम्पच्या स्वरूपामध्ये रोशन साबले होतोय बाद. सहाच्या 6 चेंडू यॉर्कर लेनच्या हाताळण्याची क्षमता ज्या गोलंदाजामध्ये तो विवेक जाधवला आपण पाहिलं, परंतु त्याच्या विपक्षामध्ये प्रल्हाद वेखंडे प्रभावी ठरलाय. जशी स्ट्राईक रोटेट झाली, रोशन साबले स्ट्राईक येण्यावरती आला आणि त्याच्या विपक्षात ब्रह्मास्त्र क्रिकेटचं ज्या चेंडूला म्हटलं जातं तोच फुलर लेनचा बॉल यॉर्कर स्वरूपाचा चेंडू ठेवणीतला पॉकेट मधला चेंडू हाताळला गेला आणि मग तदनंतर प्लमच्या स्वरूपामध्ये यष्ट्यांच्या समोर आढळला. फलंदाज बाद घोषित केला. त्याची जागा घेण्याकरिता नवीन फलंदाजी करण्याकरिता रोहित दाखल होतोय. अजून एक डावखोऱ्या हाताचा फलंदाज आणि त्याच्या विपक्षात विवेक जाधव. शेवटचा बॉल फुल टॉस होता, मोठा फटका खेळण्याकरिता संधी लाभून आलेली, परंतु फक्त एक सिंगल कंप्लीट होईल आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक सुद्धा समाप्त होतंय. क्रमांक 3 3 षटकांच्या समाप्त्याखेरीज धावफलकावरती धावा 26 या आकड्यावरती. धन्यवाद. त्यानंतर अगदी मान्यवर कुणबी प्रीमियर लीग 2025 साठी अगदी वेळात वेळ काढून भेट दिली आहे. त्यांचा या मंचावर विशेष सन्मान करूयात आपण. मी सन्माननीय प्रशांतजी गोदर यांना विनंती करतोय, अगदी वेळात वेळ काढून उपस्थित झालेले मुदतसरजी पटेल उपसरपंच ग्रामपंचायत कुडूस
यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मुदत सरजी पटेल उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत कुडूस सन्माननीय प्रशांतजी गोतारे यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल असं अमोल पाटील सर माजी उपसभापती पंचायत समिती वाडा अमोलजी पाटील यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचा वस्त्र अगदी शाल देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. तदनंतर तौसिफ भुरे साहेब युवा उद्योजक ते देखील इथे उपस्थित झाले तर त्यांचा देखील इथे यथोचित सन्मान केला जाईल. मी सन्माननीय अमोलजी पाटील त्याचा प्रशांतजी गोतारे यांना विनंती करेल की सन्माननीय आदरणीय दिग्गज व्यक्तिमत्व युवा उद्योजक तौसिफजी भुरे साहेब यांचा इथे कुणबी प्रीमियर लीग 2025 मध्ये आपला यथोचित सन्मान केला जातोय. दुपार सत्रामध्ये अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला आवर्जून भेट दिली आहे बद्दल कमिटी मेंबर्सच्या वतीने तसंच सर्व क्रीडा रसिकांच्या वतीने यथोचित सन्मान केला जातोय. नंतर जाऊयात असं मॅचच्या दिशेने जाऊयात आमचे सहसमालोचक मित्र धीरज काटोले. यस नक्कीच थँक्यू संकेत. मुख्य मंचावरती मान्यवरांची मांदियाळी आपण बघायला मिळतीये. त्यांचा शाही सन्मान जो या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेलाय. अतिथी देवो भव सातत्यानं म्हटलं जातं. आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान करणं गरजेचं असतं आणि तेच केलं जातं. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं कुणबी क्रिकेट लीग 2025 मध्ये आम्ही शब्दसुंदरांनी सहर्ष स्वागत करतोय. जाऊयात मॅच कडे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय राकेश ठाकरे. यावेळेस मात्र दिशा भरकटली. यस पंचांचे दोन्ही आज समांतर धाव मिळेल ते अवांतर धावेनं धावफलकामध्ये भर होईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 28 या आकड्यावरती 28 धावा धावसंख्येवरती जोडला गेला. असं वाटलं होतं टीम SB11 संघ कुठेतरी डगमगला आहे परंतु प्रल्हाद वेखंडेनं केलेली कामगिरी आणि तदनंतर त्यानं ज्याच्या बॅटमधनं आलेल्या त्या महत्वपूर्ण धावा या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करून गेलात. यावेळेस खुलवर टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मधनं खोदून काढलाय बॉलला. क्षेत्ररक्षक दूरवरनं येतात. बाउंड्री लाईन वरने अगदी चेंडूला जोपर्यंत उचलून पेकी केली जाईल तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा होतात कंप्लीट. धावफलक 30 वरती जाऊन पोहोचलाय. 50 पर्यंत जरी इथनं मजर मारली ना तरीही एक चांगली टोटल म्हणता येईल. कारण पहिल्या षटकामध्ये 3 विकेट गमावून फक्त 3 धावा होत्या परंतु तदनंतर प्रल्हाद वेखंडेने केलेली कामगिरी. आता 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 30 या आकड्यावरती. अजूनही या षटकाचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ शेष आहे. प्रल्हादला जेवढा वेळ स्ट्राईक एंडवरती येण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करावा लागेल. याही वेळेला दिशा भरकटताना बघायला मिळाली आहे. चांगली कामगिरी करत असताना फलंदाज चांगला कारण त्याला माहिती आहे राकेशला माहिती आहे जर ओव्हर पिच बॉल एखादा चुकीचा चेंडू जर हाताळला ना तर मग समोरचा बॅटर जो प्रभावी ठरला आहे सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये मग त्याच्या बॅटमधनं एखादा मोठा स्ट्रोक येऊ शकतो. त्याच कारणानं थोडीसा त्याच्यापासून लांब ठेवण्याचा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय परंतु अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू. यावेळेस मात्र मी म्हटलं होतं परंतु ओव्हर पिच बॉल फटका फसलाय. बॉल हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक त्यांच्याकडनं झाली चुकी परंतु तदनंतर मात्र झेल झाली कॅरी. यस नक्कीच धडक मिळाली 2 क्षेत्ररक्षकांना परंतु बॉल मात्र सोडला नाही हातातनं आणि कॅच कॅरी झालीये. फलंदाज झालाय बाद. फलंदाज प्रल्हाद वेखंडे. दॅट्स अ बिग विकेट डाऊन. ज्या फलंदाजाची विकेट महत्वाची होती या मॅचची गोल्डन विकेट होती तो फलंदाज झालाय बाद. फलंदाज प्रतीक पाडे.
गेल्या 2 मॅच सलामीला येत होता, परंतु आता या मॅच मध्ये त्याला मागे ठेवलं गेलं आणि आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती त्याच्या विपक्षात भन्नाट वेगावरती स्वार झाला राकेश ठाकरेनं. अगदी चांगला चेंडू प्लमच्या स्वरूपामध्ये या या 2 फलंदाजांची विकेट ज्यानं प्राप्त करून दिली तो राकेश ठाकरे. चांगली कामगिरी त्याच्या मार्फत बघायला मिळाली आणि तदनंतर मात्र शेवटच्या षटकाकरिता गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाते. अर्थातच गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवायचं आहे. भाविक हा गोलंदाज गोलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय. यस नक्कीच हाच तो खेळाडू ज्यानं ती झेल कंप्लीट केली होती. आता मात्र इथनं गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल होत असताना त्याच्या विपक्षामध्ये डावकुराचा फलंदाज आपण पाहतोय रोहित आणि त्याची साथ देण्याकरिता दिशांत. रोहित आणि दिशांत या 2 फलंदाजांमध्ये आता इथनं जबाबदारी खरं तर या 2 फलंदाजांवरती आहे. 31 धावा धावसंख्येवरती जोडला गेलात. 10 ते 15 धावा खूप गरजेच्या आहेत. तर या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला लढायचं आहे आणि त्याकरिता तुम्हाला धावा येणं गरजेचं आहे. याही वेळेला बॅटची आउटर एज आणि तदनंतर मग मात्र फ्लाइंग स्लिपला लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक चेंडूला स्टॉप केलं. कुठल्याही प्रकारची धाव घेतली जात नाहीये. येतोय डॉट बॉल. प्रभावी ठरलाय. टीम देवांश 11 संघ कमबॅक गरजेचा होता. मॅच जिंकणं गरजेचं होतं कारण पहिले 2 सामने ते पराभूत होऊन आलेत. मग तदनंतर आता या मॅच मध्ये मोठ्या ताकदीनं उतरलाय. चांगली गोलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय योग्य ठरलाय त्यांचा. यावेळेस फटका पासलाय बॉल हवेमध्ये. स्वतःच्या फलोत्रमध्ये काय झेल घेतली जाईल. हो नक्कीच चुकी होणे नाही. अप्रतिम अनप्लेबल अनबिलिव्हेबल चला बॅटर धावत जायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नयन हा फलंदाज फलंदाजी करण्याकरिता खरं तर आपण जर पाहिलं तर इथनं आतापर्यंत तब्बल 7 विकेट ज्या गमावल्या गेल्या टीम SB11 संघानं. SB11 संघाचे प्रमुख फलंदाज पहिल्या षटकामध्ये माघारी धाडण्याचं काम विवेक जाधवनं केलं होतं आणि मग तदनंतर संघ संकटात सापडला. त्या संकटातनं सावरणारा खेळाडू प्रल्हाद वेखंडे ठरला होता परंतु त्यालाही माघारी परतवलं राकेश ठाकरेनं. आणि मग तदनंतर आता या मॅच मध्ये पूर्णतः आपण पाहताय पकड केली आहे मजबूत टीम देवांश 11 संघानं. ड्रायव्हिंग सीट वरती आपण त्यांना पाहतोय. येणारा पुढील बॉल नयनच्या विपक्षात
आडवा बॅटनं प्रहार चढवायचा होता, क्षेत्ररक्षक दूरवरनं येईल परंतु शेवटच्या क्षणाला बॉलनं दिशा बदलली आणि मग तदनंतर नशिबाची मिळेल साथ येतोय, नशिबाचा हात चौकार, 4 धावा. ही 3 बॉलचा खेळ शेष. येणाऱ्या 3 बॉल वरती एक मोठा स्ट्रोक, ही टोटल 40 प्लस घेऊन जाईल का? लढू शकते. टीम SB11 संघाकडे तितकीच चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन नक्कीच बघायला मिळेल. हाफ ट्रॅकर आपटला होता, आखूड टप्प्याचा बॉल, त्याला पुल करत असताना पटका फसलाय आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल, अतिरिक्त बाउन्स. अगदी डोक्यावरनं चेंडू निघून गेला, बॅटरच्या डोक्यावरनं. बघा व्हाईट करिता रिव्ह्यू नाहीये, फक्त विमर करिता तुमच्याकडे रिव्ह्यू असणार आहे. यावेळेस व्हाईट बॉल, एक्स्ट्राची एक धाव येईल. एक्स्ट्राची असू द्यात, बॅटनं असू द्यात, एक धाव जी इथनं महत्वाची आहे टीम SB11 संघाला, ती धाव मात्र इथनं धाव फलकावरती ऍड होत असताना 36 या आकड्यावरती 36 ही धाव संख्या धाव फलकावरती जोडली गेली आहे. पुन्हा एकदा भाविक आणि त्याच्या विपक्षामध्ये नयनच्या बॅटमधनं एक चौकार जरूर आलाय. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार चढवला, फ्लॅट सरळ आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा हा स्ट्रोक, चेंडू निघून चाललाय सरळ सीमा पार. संघर्ष करतीये टीम SB11 आणि त्या संघर्षाचा शंखनाद 7 धावांची खेळी त्यानं केली आहे. जबाबदारी संधीचं सोनं केलंय. एक संधी मिळाली ना, मग तदनंतर त्या संधीचं सोनं केलंय त्या नयननं, कारण 2 बॉल त्यानं आतापर्यंत फेस केल्यात आणि त्या 2 बॉलला एक चौकार आणि एक षटकार त्याच्या मार्फत ठोकला गेलाय. अजून ही शेवटचे 2 बॉल शेष आहेत. काय 2 बॉल मध्ये एक मोठा स्ट्रोक येईल का? धावफलक 42 म्हटलं होतं. 50 पर्यंत जर ही टोटल पोहोचली ना तर एक फायटिंग टोटल म्हणता येईल. असं वाटलं होतं 40 पर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही, परंतु त्या नयनच्या बॅटमधनं आलेले ते 2 महत्वपूर्ण स्ट्रोक आणि धावफलक जाऊन पोहोचलाय. त्या अर्थातच आपण पाहतोय 42 या आकड्यावरती 42 42 ही धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. शेवटचे 2 बॉल अजूनही शेष आहेत. भाविकच्या विपक्षामध्ये नयन हाफ ट्रॅकर बॉल सातत्यानं हाताळतोय. पुलचा फटका चांगला खेळला गेलाय मागच्या बॉलवरती. यावेळेस ओव्हर पिच बॉल सरळ स्ट्रेट लाईक एरो, चेंडू निघून गेलाय. मोजून मापून मारलेला हा स्ट्रोक, चेंडू निघून चाललाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड इट्स अ हाय अँड हँडसम षटकार 6. क्वालिटी बॅटिंग करावं तितकं कौतुक कमी आहे. तीन बॉलला आलेले 3 मोठे स्ट्रोक. थँक्यू डीजे मास्टर, कृपया प्लीज. चांगला स्ट्रोक, षटकार आलाय का? शेवटच्या बॉलवरती येईल का? 48 धावा धावसंख्येवरती जोडला गेल्यात. नयन ऑन फायर. यावेळेस मात्र लाऊड अपील. यस, नक्कीच पंचांचं बोट चाललाय आकाशाकडे, यष्टांच्या समोर आढळलाय, परंतु त्यानं त्याची कामगिरी चोख बजावली आहे, कारण तो बॉल खेळलाय 4 आणि त्या 4 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधनं आल्यात 16 धावा. यापुढे होणारी मॅच एका बाजूनं टीम असणार आहे ओम स्ट्रायकर्स आणि रॉयल क्रिकेटर. टीम ओम स्ट्रायकर्स संघाचा कर्णधार आणि रॉयल स्ट्रायकर संघाचा कर्णधार, बोथ टीम कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचं लवकरात लवकर. आणि तदनंतर आपल्या समवेत टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक संकेत वल्टे. येस, ओव्हर टू द संकेत. तोपर्यंत SB11 संघ आपण क्षेत्ररक्षण करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर दाखल व्हा. या मॅच मध्ये खरं तर प्रभावी ठरला नयनच्या त्या 16 धावा खूप महत्वाच्या ठरतील, कारण जी टोटल असं वाटलं होतं 40 पर्यंत तरी पोहोचेल की नाही, परंतु त्याच्या बॅटमधनं आलेल्या त्या 4 बॉलला 16 विस्फोटक फलंदाजी आणि मग तदनंतर टार्गेट सेट झालं. 48 पर्यंत पोहोचले गेले आणि 49 धावांचं टार्गेट आहे. जी देवांश 11 संघ प्रथम फलंदाजी करत असताना 49 ते 50 धावा 2 मॅच मध्ये लावू शकले, आता त्यांना 49 धावा चेस करायच्या.
जर विजय प्राप्त करायचा असेल तर 49 धावा चेस करायला लागतील. त्या मॅच मध्ये नयननं केलेल्या धावा आणि प्रल्हाद वेखंडेनं केलेली ती बॅटिंग टीम SB11 संघाला कुठेतरी एक विजयाच्या दिशेनं जाण्याकरिता लढण्याकरिता खर तर धावसंख्या उभारली गेली आहे. एक आशा पल्लवित केली गेली आहे या दोन फलंदाजांमार्फत आणि आता इथनं गोलंदाजांना त्यांची कामगिरी चोख पार पडायची आहे. टॉस करिता आपण विनंती करतोय मनोजी वलटे मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य त्यांना मी विनंती करतोय आपण जायचंय आपल्या शुभ हस्ते. यापुढील होणारी मॅच एका बाजूने टीम ओम स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये रॉयल क्रिकेटर. ओम स्ट्रायकर संघ आणि रॉयल क्रिकेटर आपण लगेचच दाखल व्हायचंय. मेघन पाडेल आणि हार्दिक पावडे इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतील पुन्हा एकदा आणि त्याचबरोबर रॉयल क्रिकेटर म्हणजे योगेश चौधरी नंदन पाटील हे फलंदाज मोठी मोठी नाव आहेत. आता एकमेकाच्या विपक्षात खेळ करण्याकरिता पुढच्या मॅच मध्ये सेट होतील. जाऊया टॉस बॉक्स कडे. टीम ओम स्ट्रायकर संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलाय. टीम रॉयल क्रिकेटर लवकर या. हार्दिक पावडे स्वतः संघ मालक स्वतः कर्णधार आहे. मागच्या मॅच मध्ये लिडिंग ऑन अ फ्रंट आपण पाहिलं अगदी चांगली कामगिरी केली. मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो टॉस बॉक्स मध्ये जोडला गेलाय आणि मान्यवर आपण पाहताय मनोजी वलटे साहेब ज्यांचे गेली या स्पर्धेमध्ये खूप मोलाचा वाटा आहे. सकाळच्या 17 पासून ते संध्याकाळी मॅच कंप्लीट होईपर्यंत ते इथे उपस्थित असतात आणि त्यांच्या थ्रूच आम्ही या स्पर्धेला लाभलो गेलोय. चला रॉयल क्रिकेटर लवकरात लवकर धावत जायचे. कर्णधार मॅचला देखील सुरुवात होईल. दोन फलंदाज फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत. एका बाजूने निशांत आणि त्याच्या सोबतीला विवेक जाधव हे दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरता दाखल झाले. टीम SB11च्या विपक्षात आणि गोलंदाजी ट्रॅक वरती फलंदाजी करत असताना त्याच्या वाटेला कुठेतरी अपयश आलेलं. तोच गोलंदाज करण्याकरिता शुभम पाटील आलाय आणि जाऊया टॉस बॉक्स कडे. आपल्या समवेत जोडले जातील संकेत वलटे. यस ओव्हर टू द काय असेल आतापर्यंत तुम्ही सकाळ 17 सामने खेळल्यात. दोन्ही सामने विजयी झाल्यात. अगदी या प्ले ऑफच्या रेस मध्ये तुम्ही या सामन्याच्या दृष्टिकोनातून कसं बघता? सर्व सामने जिंकायचे. समोरच्या संघाला कुठे किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. सामन्यासाठी खूप शुभेच्छा. त्यानंतर जाऊया त्या रॉयल क्रिकेटर संघ. नाणेफेक पराभूत झाला आपल्याला प्रथमतः फलंदाजी करावी लागते. जर नाणेफेक जिंकली असती तर आपला डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण डिसिजन असतं. आता तुम्हाला फलंदाजी करावी लागते. समोर संघ आहे त्यांनी अगोदरच्या सामन्यामध्ये एक मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केलाय. आता त्यांच्या समोर किती धावांचं आव्हान ठेवाल? 60+ ठेवण्याचा प्रयत्न करू. 60+ धावांचं एक आव्हान समोर ठेवण्याचा प्रयत्न असेल. सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. नंतर जाऊयात समालोचन कक्षासोबत आपल्या सोबत जोडला जाईल गोड आव्हान. थँक्यू संकेत. टॉस बॉक्स मधनं रिपोर्ट आलाय. टॉस विन झाली आहे टीम ओम स्ट्रायकर संघ आणि त्यांना स्वीकारलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि रॉयल क्रिकेटर संघ आपल्या विपक्षामध्ये फलंदाजी करताना बघायला मिळेल. जेवणाचं कोण बाकी असेल जेवण करायचं त्यांनी जेवण घ्यायचं. अन्यथा आता थोड्या वेळामध्ये जेवण बंद होणार आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल ज्या टीम जेवण बाकी असेल तर आपण जेवण करून घ्यायचं. जाऊयात मॅच कडे. पहिल्या बॉलवरती आली आहे विकेट. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शुभम पाटीलच्या विपक्षात निशांतचा फटका फसला आणि तदनंतर मग मात्र पहिल्या बॉलला गोल्डन डकचा शिकार ठरून चाललाय तंबूच्या आसराला. निराश मनानं फलंदाज बाद झाला. त्याची जागा घेण्याकरिता नवीन फलंदाज इनाट क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होत असताना दीक्षित बागुल हा फलंदाज इनाट क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकावरती विवेक जाधवची साथ देण्याकरिता पहिल्या बॉलला विकेट आली आहे आणि पहिल्या बॉलला विकेट्स गुच्छानं विकेट्स आणि डॉट बॉल्स हे खूप जास्त महत्वाचे आहेत कारण आपल्याकडे धावा कमी आहेत. 49 धावा डिपेंड करायच्यात 5 षटकांमध्ये. इथनं लगभग बघायला गेलं तर आपण जर पाहिलं तर लगभग 10ची सरासरी राखायची आहे प्रति षटका मागे. मग इथनं पहिली पॉवर प्लेची 2 षटकं खूप महत्वाची आहेत बॅटची आतली कडा. तदनंतर क्षेत्ररक्षक तैनात
स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर कटचा क्षेत्ररक्षक येतो आणि त्यानंतर त्याने चेंडूला स्टॉप केलं. आली या बॉलवरती फक्त एक सिंगल. पहिल्या बॉलवरती दीक्षित बागुलनं केलं आपला अकाउंट ओपन आणि संघाचा होतोय श्री गणेशा. पहिल्या बॉलला विकेट, दुसऱ्या बॉलला आली एक सिंगल. 2 चेंडू धावफलकावरती धावा आहेत एक. शुभम पाटीलला या पहिल्या षटकामध्ये विवेक जाधवची विकेट महत्वाची आहे. या मॅचची गोल्डन विकेट जर कोणती असेल तर ते नाव आहे विवेक जाधव. कारण विवेक जाधव जर 2 ते 3 षटका मैदानाच्या आतमध्ये राहिला तर मग मात्र या मॅच मध्ये पकड मजबूत होईल. कारण तो काय मैदानामध्ये शांत राहणार नाहीये. मोठं नाव आहे आणि विस्फोटक फलंदाजी हे त्याचं काम आहे. प्रत्येक बॉलवरती मोठा प्रहार चढवणं हे त्याचं काम आहे. सातत्यानं प्रभावी केलंय. 2 मॅच पराभूत झालेत. या मॅच मध्ये मोठ्या ताकदीनं उतरलाय टीम देवांश 11. परंतु SB 11 संघ सांगतोय आम्हीही कमी नाहीयेत. जिंकला तर इतिहास घडतोच, परंतु हारला तरीही इतिहास घडलं पाहिजे असं लढायचंय टीम SB 11 संघाला. तिसरा बॉल अडवा बॅटनं प्रहार चढवला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. रोहित येतोय, चेंडूला स्टॉप करेल, फेकी करेल, फक्त कंप्लीट केली जाईल ती एक सिंगल. चांगली गोलंदाजी, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा बघायला मिळतंय. क्षेत्ररक्षणाची साथ ही महत्वाची असते. गोलंदाजाचा पाठीचा कणा सातत्यानं म्हटला जातो क्षेत्ररक्षण. 11च्या 11 खेळाडूंची गरज ही असते. 11च नाही तर 12 खेळाडूंची गरज असते. कारण 12th मन सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. एक सिंगल आली, स्ट्राइक रोटेट झाली. यावेळेस मात्र ओव्हरपिच बॉल होता, फटका चढवलाय, प्रहार चढवलाय. कॅच वरती न जाता बाउंड्रीला अडवणं महत्वाचं ठरवलं या क्षेत्ररक्षकानं. आणि तदनंतर खरं तर बघायला गेलं तर आली आहे फक्त आता 2 धावा कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीनं धावफलक पुढे जाते. 4 या आकड्यावरती चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला. 4 बॉल 4 चेंडू धावफलकावरती धावा आहेत 4. शुभम पाटील गोलंदाजी त्याला चांगली करावीच लागेल. चांगली गोलंदाजी SB 11 संघाकडे. यावेळेस टप्पा पडला, चेंडू खाली राहिलाय आणि तदनंतर मात्र पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा इशारा आला. अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव ऍड होईल. धावफलक पुढे जाईल 5 या आकड्यावरती. 4 चेंडू 5 धावा धावफलकावरती जोडला गेलात. दीक्षित बागुल आणि विवेक जाधव ही जोडी देवांश 11 संघाकडनं खेळ करते. तर एका बाजूनं शुभम पाटील जो इथनं गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल आहे SB 11 संघाकडनं. तदनंतर निखिल बोईर सारखं एक मोठं नाव आहे. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यानं पटकावलाय. चांगली गोलंदाजी याही टीमकडे. 49 धावा पर्यंत समोरचा संघ जर आपल्याला रोखू शकतो. आपल्याकडे 1 धाव एक्स्ट्रा आहे. 48 धावांपर्यंत आपल्याला रोखलंय. आपल्याकडे 1 धाव एक्स्ट्रा आहे. 49 धावाचं टार्गेट समोरच्या टीमच्या विपक्षात आपण दाखल केलंय. ते जर आपल्याला रोखू शकतात मग आपण का नाही. याच प्रकारचा मनसुबदा राखावा लागेल आणि गोलंदाजी करावी लागेल. शुभम पाटील पुन्हा एकदा राऊंड ओव्हर द विकेट ना. कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि मग तदनंतर यष्ट्यांच्या मागे कुंदन गवाळेला आपण पाहता एक पॅन म्हणता येईल. चेंडूला स्टॉप केलं, गॅदर केलं परफेक्ट आणि निर्धाव चेंडू ची सांगता होत असताना 5 बॉल धावफलकावरती धावा आहेत फक्त 5. एक विकेट, महत्वाची विकेट प्राप्त केली आणि 5 बॉलला धावा खर्च केल्यात फक्त 5. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती फटका बसलाय. बॉल हवेत, रोहित येतोय, चुकी होणे नाही. अप्रतिम झेल कॅरी केली आहे आणि ज्या प्रकारची कामगिरी पहिल्या षटकामध्ये देवांश 11 संघाकडनं विवेक जाधवने केली होती त्याच प्रकारची अगदी चांगली गोलंदाजी या टीमकडे आपण पाहतोय. रोशन साबले सारखा सुद्धा गोलंदाज त्यांच्याकडे ऑप्शन्स खूप आहेत.
भरपूर ऑप्शन्स आहेत त्या टीमकडे आणि या मॅच मध्ये त्यांना 49 धावा डिपेंड करायच्यात. पहिल्या षटकामध्ये शुभम पाटीलनं केली आहे चांगली कामगिरी, 2 महत्वाच्या विकेट प्राप्त केल्या आणि तदनंतर 5 धावा फक्त खर्च केल्यात. परंतु स्ट्राईक एंड वरती चला टीम निखिल भोईर खूप जास्तीचा वेळ आपण घेत आहे. SB11 संघ जास्तीचा वेळ घेऊ नका, अजून खूप साऱ्या मॅचेस बाकी आहेत, अजून 4 मॅच इथनं बाकी आहेत. यावेळेस पहिल्याच बॉल वरती ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय त्याच प्रकारची गोलंदाजी करत असताना रोहित मार्फत विवेक जाधवच्या विपक्षामध्ये आलाय पहिला बॉल निर्धाव. महत्वाची विकेट आहे, पहिल्यांदाच उल्लेख केला होता या मॅचची गोल्डन विकेट जर कोण असेल तर ते नाव आहे विवेक जाधव. त्याची विकेट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत एक. यावेळेस मात्र काय घडलंय, लोवर फुल टॉस कमी गतीनं हाताळला होता, आडव्या बॅटनं प्रहार चढवायचा होता, बॅटवरती बॉल पहिल्यांदा ब्रश झाला, तदनंतर देवष्टीवरती जाऊन आदळलाय. लाऊड अपील होती परंतु बॅटची कडा, जीवनदान विवेक जाधव. अविनाश पष्टे याच्या प्रत्येक षटकाराकरिता अमितजी पष्टे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 40+ खेळाडू आहे, मग त्याच्याकरिता पारितोषिकांची गरजच आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा हलवार हाताने हाताळला गेला, कमी गतीचे बॉल सातत्यानं हाताळले जातात. ही मानसिकता चांगली आहे. खरं तर आपण पाहताय वेगावरती स्वार होणं तितकंच गरजेचं नाहीये, कारण समोरचा बॅटर जेवढ्या वेगानं तुम्ही बॉल हाताळाल तितक्याच वेगानं त्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकण्याची ताकद त्या बॅटरच्या मनगटात आहे. मग त्याला त्याच्या विपक्षात कमी गतीचे बॉल हाताळले जात आहेत आणि मग तदनंतर येत आहेत ते डॉट बॉल्स, 2 डॉट आले, तदनंतर तिसऱ्या बॉलला एक सिंगल कंप्लीट झाली. चांगली गोलंदाजी, ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये शुभम पाटीलने केली त्याच प्रकारची गोलंदाजी इथनं केली जाते. चला गेम स्पीडअप करा, टीम SB11 संघ खूप जास्तीचा वेळ घेतला जातोय. अविनाश पष्टे ऑन स्ट्राईक, त्याच्या विपक्षात फुलर लेनचा बॉल हाताळला गेला, लाऊड अपील आणि इथनं मात्र फलंदाज आज बघा हे 40+ खेळाडूचं खेळाडू वृत्ती आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊ द्या अविनाश पष्टे करिता, कारण तू पंचांचा इशारा येण्या अगोदर बॅट्समननं आपलं क्रीज सोडलंय. SS फायटरचे संघमालक सुमित ढोणे आणि सचिन देसले साहेब इथे उपस्थित झालेत, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. वेलकम वेलकम वेलकम, आपण आलायत, आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. विकेट आली आहे, अविनाश पष्टे गोल्डन डकचा शिकार ठरून माघारी परतलाय. ज्या प्रकारची गोलंदाजी शुभमनं केली त्याच्याहूनही अधिक चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. पहिल्या 4 बॉलला धाव खर्च केली आहे, फक्त 1 आणि 1 विकेट प्राप्त केली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना नरेश विवेक जाधवची साथ देईल. नरेश आणि विवेक जाधव ही जोडी बराच काल खरं तर नॉन स्ट्राईक एंडवरती उभं राहावं लागलं विवेक जाधवला. त्याला स्ट्राईक एंडवरती आणण्याचा प्रयत्न जरूर केला गेला पाहिजे, परंतु रोहित चांगली गोलंदाजी त्याच्याही विपक्षामध्ये त्यानं केली आहे. कमी गतीचा बॉल, स्विंग आणि मिस, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये केलेलं परिवर्तन, फिंगर रोल केले त्याच ऍक्शननं इथनं तोच गोलंदाज कमी गतीचे हलवार पद्धतीचे चेंडू हाताळतोय. फलंदाजाला समजत नाहीये नक्की वेगवान येणार, ऍक्शन सेम आहे, कुठल्याही प्रकारचा ऍक्शन मध्ये बदल होत नाही. तितक्याच वेगानं तो रनअप घेतोय, तितक्याच वेगानं तो हात फिरवतोय, परंतु शेवटच्या क्षणाला फिंगर रोल करतोय बॉलवरती. आणि मग त्यानंतर निखिल भोईर प्लीज प्लीज खूप जास्तीचा वेळ तुमच्याकडनं घेतला जातोय. स्वतः आपण मोठे खेळाडू आहेत त्याच्यामुळे तुम्ही जास्तीचा वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. आता आपण पाहिलं तर एक स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती तैनात केला गेलाय. पुन्हा एकदा यावेळेला जास्तीचा बॉल चेंडू बाहेर निघाला आणि मग त्यानंतर पंचांकडनं इशारा येतोय, पहिला खराब चेंडू या षटकामधला आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एकाच्या मदतीनं धावफलक पुढे गेलंय 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती जोडला गेला, फक्त 2 धावा आतापर्यंत पहिल्या 5 बॉलला खर्च केल्यात. शेवटचा बॉल नरेशच्या विपक्षामध्ये रोहित चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल हाताळला, स्विच हिटच्या माध्यमातून फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू मागे, चेंडूला स्टॉप करेल महेश होता तिथे, त्यानं फेकी केली तोपर्यंत कंप्लीट झाल्या धावा मैदानाच्या आतमध्ये 2 आणि षटक समाप्त झालं. पंच दर्शवतात क्रमांक दुसरं 2 षटकांच्या समाप्त्याकरिता. अर्थातच 12 चेंडूंचा खेळ झाला आणि 12 चेंडूंच्या खेळानंतर धावसंख्येवरती धावा आपण पाहतोय फक्त 9, म्हणजे येणारे आता बॉल शेष आहेत त्या 18 चेंडू करायचे आहेत धावा 40. 18 चेंडू 40 ची गरज आहे.
कुठे 30 चेंडू 49चं समीकरण 18 बॉलला 40 येईल कोणी विचारही केला नव्हता, परंतु ते करून दाखवलंय. मी म्हटलं होतं ताकदीनं मोठ्या ताकदीनं उतरावं लागेल. समोरचा संघ कितीही बलाढ्य असू द्यात, प्रतिस्पर्धी जेवढा मोठा येतो ना त्यांच्या विपक्षात तेवढा ताकदीनं उतरून त्यांना पराभूत करण्याची क्षमता ही मात्र ठेवली जाते टीम SB11 संघाकडनं. गोलंदाजीमध्ये प्रदर्शन समोरच्या संघानं आपल्याला 48 धाव संख्येवरती थांबवले, मग आपल्याकडे एक धाव एक्स्ट्रा आहे आणि आपण त्यांना का थांबवू शकत नाही याच मनसुबत्यानं ते उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. गेम स्पीडअप करा, गेम स्पीडअप करायची आहे टीम SB11 संघ. आपण खूप जास्तीचा वेळ घेतला जातोय. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला इथनं एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये तैनात करावाच लागेल, कारण तुम्ही खूप जास्तीचा वेळ घेतला जातोय. प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग आणि मग तदनंतर क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करताय प्रत्येक बॉल वरती, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन जरी मैदानाच्या आतमध्ये असलं तरी सुद्धा आता दोन्ही फलंदाज अवकारात आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक बॉल वरती क्षेत्ररक्षणामध्ये बदल करणं तितकं गरजेचं नाहीये. निखिल भोईर आणि त्याच्या विपक्षात विवेक जाधव हे बॅटर रंगतदार. जेव्हा निखिल भोईर फलंदाजी करत होता त्याला पहिल्याच बॉल वरती माघारी परतवलं होतं विवेक जाधवनं. काय तेच होईल का परत? वा काय चेंडू हाताळला गेलाय. ऑफकचर बाहेरच्या दिशेनं कलाटणी घेत असताना एक कलात्मकता या गोलंदाजाची. हातभर चेंडूला वळण दिलंय निखिल भोईरनं. विवेक जाधवच्या विपक्षात पहिला बॉल आला निर्धाव. विवेक जाधव नाव मोठं आहे, परंतु त्याला खांद्यावरती जबाबदारी घ्यावीच लागेल. या मॅच मध्ये जर विजय प्राप्त करायचा असेल तर त्याच्या बॅटमधनं आता वेळ झालीये ती मोठे फटके येण्याची. काय येतील का ते मोठे स्ट्रोक? यावेळेस मात्र बॅट अँड पॅड मधनं खोदून काढलाय. दोन क्षेत्ररक्षक धावतील चेंडू मागे आणि तदनंतर एका हाताने चेंडूला स्टॉप केलं. फेकी केली, फेकी खराब झाली. 2 धावा अगदी सहज कंप्लीट होतील. 2च्या मदतीनं धावफलक डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचलाय. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 या आकड्यावरती एक शुभ आकडा. 11 हा आकडा धावफलकावरती जोडला गेलाय. विवेक जाधव त्याच्या विपक्षात निखिल भोईर एका टीम मध्ये. टीम गांधरे नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे संघाचे 2 ट्रम्प कार्ड, 2 हुकमी एक्के एकमेकाच्या विपक्षात खेळ करतात. ही मजा आहे लीग फॉर्मॅटची. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल हाताळला गेलाय. दोन्ही खेळाडूंना माहिती आहे विवेक जाधव कशा प्रकारची फलंदाजी करतोय हे निखिल भोईरला माहिती आहे. त्याच्या विपक्षात कशा प्रकारचे चेंडू हाताळायचे हे त्याला माहिती आहे, परंतु विवेक जाधवला सुद्धा माहिती आहे की निखिल भोईर आपल्या विपक्षात कशा प्रकारचा चेंडू हाताळेल. परंतु सध्याच्या स्थितीला पकड भारी आहे निखिल भोईरचा, कारण पहिल्या 3 बॉलला फक्त त्याला 3 धावा ठोकू दिल्यात आणि तदनंतर धावफलकाचा विचार केला तर 12 या अंकावरती फक्त 12 धावा धावफलकावरती जोडला गेला. पुन्हा एकदा नरेश स्ट्राईक एंड वरती येतोय. या वेळेला मात्र काय घडलंय? हो, दांडी 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 गुल फर्निचर केलं डिस्ट्रॉय. यू विल मिस, आय विल डेफिनेटली. फलंदाज नरेश बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नरेशची जागा घेण्याकरिता दर्पण फोडसेला दाखल गेलाय. डॅशिंग डायनामिक अशी पर्सनॅलिटी असलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाजीमध्ये प्रभावी केलं, परंतु आता इथनं फलंदाजीमध्ये विवेक जाधवची त्याला साथ द्यायची आहे. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती स्विच हिटच्या माध्यमातून फटका खेळण्याचा प्रयत्न. या फटक्याचा उल्लेख सातत्याने केला जातोय. दुधारी तलवार आहे, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. डॉट बॉल. दर्पण फोडसेच्या विपक्षात निखिल भोईरनं केलंय कमबॅक. याही षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये शुभम पाटीलचं नाव चर्चेत राहिलं. दुसऱ्या षटकामध्ये रोहितला आपण पाहिलं, रोहितचंही नाव चर्चेत राहिलं. आणि तदनंतर निखिल भोईर सुद्धा अनुभव आणि तो अनुभव मी पणाला लावत असताना चांगली कामगिरी. हाफ ट्रॅकर पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न. फटका चांगलाय, स्टेप आउट झाला आणि तदनंतर मात्र आमचा कॅमेरामॅन बघा 2 कामं करतोय. कॅमेरामॅन सुद्धा करतोय, बॉलला परफेक्ट गॅदर सुद्धा करतोय आणि झेल सुद्धा कॅरी केली आहे. आणि फलंदाज दर्पण फोडसेच्या बॅट मधनं आलाय. क्वालिटी स्ट्रोक आलाय. षटकार 6.
आणि या षटकाराच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 18 रन्स ऑन बोर्ड. 18 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल करायच्यात 31 धावा. 12 चेंडू 31 धावा. शेवटच्या बॉलवरती आलेला हा षटकार दर्पण फोडसेच्या या षटकाराने या मॅच मध्ये पुनश्च एकदा पुनरागमन करून दिलंय. मोमेंटम शिफ्ट होईल का या षटकारानं? धन्यवाद धीरज. तदनंतर जाऊयात आपण मान्यवरांचा सत्कार समारंभ. अगदी मान्यवरांची मांदी आली बघायला मिळते. तदनंतर SS फायटर संघाचे संघ मालक सुमेशजी ढोणे तसेच सचिनजी देसले यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. माजी पंचायत समिती उपसभापती सन्माननीय अमोजी पाटील यांना विनंती असेल त्यांनी सुमितजी ढोणे सन्माननीय सुमितजी ढोणे मनप्रम माळेगावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व SS फायटर संघाचे संघ मालक सुमितजी ढोणे यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं वस्त्र मायेची उबदार शाल तसेच एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. तदनंतर शेलपाडा गावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व SS फायटर संघाचे संघ मालक सुमितजी ढोणे साहेब यांचा देखील इथे यथोचित सन्मान केला जातोय. मी सन्माननीय अमोलजी पाटील तसं सचिनजी देसले शेलपाडा गावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व सचिनजी देसले साहेब ओनर ऑफ SS फायटर संघ यांचा इथे यथोचित मालेगावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व सचिनजी देसले यांचा यथोचित सन्मान केला जातोय. SS फायटर संघ मालक आजच्या दिवसात देखील आवर्जून या स्पर्धेला त्यांनी भेट दिली. नंतर जाऊयात मैदानामध्ये सामन्याच्या दिशेने आमचे सहसमालोचक धीरजजी काटोळे. नक्कीच या मॅचची गोल्डन विकेट जी बघायला मिळाली मागच्याच बॉलवरती गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित आला. रोहित वरती जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीनं खेळ करत असताना विवेक जाधवची महत्वपूर्ण विकेट जी गरजेची होती ती प्राप्त करून दिली. आता मात्र समीकरण झालं अवघड. येणारे 11 बॉल करायचे 31 धावा. फुलटॉस बॉल त्याला फुलटोल करता आले नाहीये. निखिल भोईर येतोय आणि त्यानंतर झेल कॅरी केली झेल कंप्लीट केली आहे परंतु पंचांना विमर करिता तिसऱ्या पंचांकडे मागितली गेली आहे. काय हा बॉल विमर जर विमर असला तर जीवनदान मिळेल फलंदाजाला. नक्कीच तिसऱ्या पंचांकडनं चेकअप केलं जाईल. हसमुखजी पाटील जे तिसरं पंचांची भूमिका बजावतात ते चेक केलं जाईल त्यांच्या मार्फत. काय विमर चेंडू असेल तर मग इथनं जीवनदान मिळेल. एक सिंगल सुद्धा कंप्लीट झाले ते एक सिंगल धाव सुद्धा मिळेल. फुलटॉस बॉल होता त्याला फुलटोल करता आलं नाही. क्षेत्र खरं तर चुकीचं निवडलं. फुलटॉस बॉलला तुम्ही जर स्क्वेअर लेग किंवा लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं असतं तर चेंडू अगदी सहज फक्त दिशा द्यायची असते परंतु लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलं आणि तदनंतर निखिल भोईर आला त्याने झेल कंप्लीट केली आहे परंतु तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू करिता डिसिजन पेंडिंग असेल. डिसिजन पेंडिंग आणि तिसऱ्या पंचांकडनं येतो इट्स अ नो बॉल. नो बॉल म्हणजे जीवनदान मिळालं आणि येणाऱ्या बॉल वरती असेल फ्री हिट. दर्पण फोडसेला फ्री हिट ची संधी लाभून आली आहे. त्याच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य परंतु त्याचा फायदा त्याला घ्यावा लागेल. निखिल भोईरच्या विपक्षात त्यानं षटकार ठोकला होता. आता रोहितच्या विपक्षात फ्री हिटच्या बॉलवरती काय मोठा प्रहार येईल का? संधी आली आहे. संधीचं सोनं करावं लागेल. अजून एक फुलटॉस परंतु कमी गतीचा हाताला आडव्या बॅटनं प्रहार चढवलाय. 2 क्षेत्ररक्षक निखिल भोईरकडनं चुकी होणी गरजेची नव्हती ती चुकी झाली. शेवटच्या क्षणाला चेंडूनं गुंगारा दिला. चेंडू निघून चाललाय. संघर्ष करते टीम देवांश 11 आणि त्या संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय दर्पण फोडसेच्या बॅटमधनं आलाय. क्वालिटी चौकार 4. गरज होती ज्या फटक्याची तो फटका आलाय. गेम स्पीडअप करा. चौकाराच्या मदतीनं धावफलक पुढे गेलं जाऊन पोहोचलं त्या अर्थात 24 या आकड्यावरती आता करायच्या 24 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून 25 करायच्या आहेत. 10 चेंडू 25 ची गरज आहे. ज्या 24 धावा एकटवत असताना टीम देवांश 11 संघाला
लगभग 3 षटक आणि 2 चेंडू लागलेत, म्हणजे अर्थातच 20 चेंडूंमध्ये 24 धावा त्यांनी जोडल्यात. परंतु आता येणाऱ्या 10 बॉल मध्ये त्यांना 25 करायचे आहेत. स्विच हिटच्या माध्यमातून फटका खेळायचा होता, कमी गतीचा बॉल, आणि तदनंतर मग मात्र दर्पण फोडसे स्विच हिटच्या माध्यमातून खूप वेळा पाहिलेत त्याच्या मार्फत फटके येत असताना, परंतु आता कुठेतरी या फटक्याचा उल्लेखच असा आहे, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. परंतु इथे सध्याच्या स्थितीला काय या फटक्यांची गरज आहे का? 9 बॉल 25. पुढे आला कमी गतीचा बॉल, फसवलंय बॉल हवेमध्ये, खाली क्षेत्ररक्षक नाहीये, धाव घेण्यास नाकारलंय, एकच सिंगल आलीये. 8 बॉल करायच्या 24. येणारे 2 बॉल महत्वाचे. मी म्हंटल होतं ज्या नयननं केलेली ती फटकेबाजी, नयनच्या बॅटमधनं शेवटच्या षटकामध्ये 4 बॉलला आलेल्या त्या 16 धावा, त्याच खूप महत्वाच्या ठरल्या त्या मॅच मध्ये SB11 संघाकरिता. वा काय चेंडू हाताळला गेलाय, परफेक्ट यॉर्कर, दांडी 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 गुल केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय, यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट, फलंदाज झालाय बाद. आता मात्र समीकरण झालंय अवघड. कुठे 10 बॉल 25 आणि आता समीकरण येऊन राहिले येणारे बॉल 7 बॉल मध्ये करायच्या 24. 7 चेंडू 24 धावा. ही पर्सनॅलिटी आपण पाहताय, परफेक्ट महेंद्र मागे यांच्या सेम, त्यांची चालण्याची ऍक्शन सुद्धा सेम दिसतीये, परंतु कुठेतरी ती कामगिरी करत आलेली नाहीये. ती फटकेबाजी जी गरजेची होती ती झाली नाहीये. आता मात्र या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरलाय. गोलंदाज रोहितनं कमबॅक करून दिला या मॅच मध्ये. 7 बॉल करायच्या 24. 7 चेंडू 24 ची गरज आहे. 7 बॉल 24 धावा, 24 धावा 7 चेंडू. येणाऱ्या बॉल वरती जर मोठा प्रहार आला फलंदाज भाविकच्या बॅट मधनं, तर मग मात्र कुठेतरी ज्या भाविकच्या विपक्षात नयननं 4 बॉलला 16 ठोकल्या होत्या, त्या धावा आता त्याला जमाव्या लागतील, कारण 7 बॉल करायच्या 24. मी म्हंटल होतं त्या 16 धावाच तुम्हाला इथं या मॅच मध्ये विजय करून देतील. आणि याही वेळेला आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती हा सेलिब्रेशन सांगून जातोय, होय मी घेतले विकेट. मागच्याच बॉलची पुनरावृत्ती मैदानाच्या आतमध्ये करत असताना परफेक्ट यॉर्कर, ठेवणीतला पॉकेट मधला चेंडू हाताळतोय, ब्रह्मास्त्र क्रिकेटचं, आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा आल्या पावली माघाडी धारलं गेलंय. भाविकला गोल्डन डकचा शिकार ठरलाय. येणारे बॉल आहेत ते 6, धावा करायच्या 24. 6 चेंडू 24 धावा. दिशान साबले वरती दिली जाईल जबाबदारी. 6 बॉल करायच्या 24. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील उर्फ विकी, मॅन फ्रॉम बालिवली गावचा हा खेळाडू आहे. क्षमता खूप आहे फलंदाजामध्ये. अक्षय पाटील उर्फ विकी हा फलंदाज टोपण नावानं सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू आहे. तो मात्र इथनं दर्पण फोडसेची साथ देण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 6 बॉलला 4 क्लिअर करायचे, 6 चेंडू मध्ये 4 षटकार ठोकायचे. दिशान साबले गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. दिशान साबले गोलंदाजी ट्रॅक वरती. 6 बॉल करायच्या 24. दर्पण फोडसेच्या विपक्षात. दर्पणला फक्त एकच ठरवायचंय, 4 षटकार. 6 बॉल मध्ये 4 क्लिअर करायचे आणि दिशांतला 2 ते 3 चेंडू निर्धाव हे हाताळावेच लागतील. पहिला बॉल ओव्हर द विकेट न दर्पण फोडसेच्या विपक्षात दिशांत साबले. पहिला स्विचिटच्या माध्यमातून मी म्हटलं होतं काय गरज आहे का या फटक्यांची. आतापर्यंत दर्पणनं फलंदाजी जरूर चांगली केली आहे. या मॅच मध्ये पुनरागमन करून देणारा हा खेळाडू जरूर ठरलाय, परंतु त्याच्या मार्फत 3 स्विचिटचे फटके खेळण्याचा प्रयत्न 3ही अपयशी ठरलेत. त्या 3 बॉल वरती जर 2-2 धावा जरी आला असला तरी ही समीकरण आता कुठेतरी थोडस सोपं असतं. चुकीचा फटका निवडल्या कारणानं आता समीकरण आहे 5 बॉल करायच्या 24.
फुलटॉस बॉल, त्याला फुलटोल केलंय, चेंडूला पाठवलाय सरळ खेळाडू कक्षाला सन्मानित करणारा हा स्ट्रोक येतोय दर्पण फोडसेच्या बॅट मधनं. यावेळेस मात्र सरळ पायावरती चेंडू जाऊन आदलला, एक सिंगल कंप्लीट झाली, स्ट्राइक रोटेट जरूर झाली, परंतु येणारे 3 बॉल आणि आता धावा करायच्यात विजयासाठी 17 धावा, 3 चेंडू 17 ची गरज. येणाऱ्या 3 बॉल मध्ये काय 17 धावा ठोकल्या जातील का? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो दाखल झालाय अक्षय पाटील उर्फ विकी, स्ट्राइक एंड वरती दिशांत साबळेच्या विपक्षात. यावेळेस मात्र त्याच्या विपक्षामध्ये फुलर लेनचा बॉल हाताळला, बॅटन पॅड मधनं खोदून काढलाय, येईल फक्त एक सिंगल. आणि आता मात्र या मॅच मध्ये फक्त औपचारिकता, जर गोलंदाजानं कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही तर मग येणाऱ्या 2 बॉलला करायच्यात 16 धावा, 2 चेंडू 16 ची गरज. ही मॅच इथनं SB11 संघ या मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे. 2 बॉल करायच्यात 16. यावेळेस मात्र आगळ्या वेगळ्या स्टाईलनं कृष्णा सातपुतेच्या स्टाईलनं फटका खेळण्याचा प्रयत्न दर्पण फोडसेकडनं झाला, परंतु स्विंग आणि मिस, भन्नाट वेगानं चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. शुभम पाटील होता, चेंडूला स्टॉप केलं, फटका फसला आणि आता मात्र येणारा बॉल एक बॉल मध्ये धावा करायच्या त्या 16. 49 धावा डिपेंड केल्यात. याच त्या 16 धावा ज्या नयनच्या बॅटमधनं आल्या होत्या, त्याच 16 धावेने यावेळेस खूप फटका फसला विकेट आणि त्या 16 धावेनं मॅच विन झाली आहे. टीम SB11 संघ या मॅच मध्ये ठरलाय प्रभावी, या मॅचचा विजेता संघ ठरलाय अर्थातच SB11. तदनंतर यापुढील होणारी मॅच एका बाजूने टीम ओम स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विपक्षात रॉयल क्रिकेटर, या 2 संघांमधली लढत एकमेकाच्या भेटीला येईल. एक अर्थातच एका बाजूनं मेघन पाटील आणि नंदन पाटील एकमेकाच्या विपक्षात खेळ करताना बघायला मिळेल. आणि आमचे समालोचक, आमचे गुरुवर्य खरं तर सूरज सर आपल्या समोर मायक्रोफोन वरती जोडले जातील. येस, ओव्हर टू द सूरज सर. पाच ओव्हरची मॅच असतील, त्यापैकी पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये समाप्त नाही झाली तर मात्र एक खेळाडू फिल्डिंगला अंतिम षटकाला आतमध्ये घ्यावा लागेल पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये. तेव्हा वेळ वाचवा, पॅनल्टी वाचवा. मॅन ऑफ द मॅच ठरतो SB11 टीमचा रोहित. आपण सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं. विनिंग टीम SB11 प्लेयर रोहित. 2 ओव्हरमध्ये 4 विकेट काढल्या आणि फक्त 11 धावा दिल्या. स्कोर थांबवण्यामध्ये मोलाचा सिंहाचा वाटा उचलणारा गोलंदाज रोहित. चला बॅटर वाटवा, फिल्डिंग लावून घ्यायची. बॅटर आलेले आहेत. नंदन आणि योगेश चौधरी साठी या सर्कलच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत आणि घाई करायची मॅच मध्ये ओम स्ट्रायकर टीम.